मी बनवणार आहे पिझ्झा रेसिपी. लहान मुलांच्या आवडीची डिश म्हणजेच पिझ्झा. त्यासाठी मी पिझ्झा बेस घेतले आहेत. हा पिझ्झा सॉस आहे, अमूल बटर, चीज, कांदा, शिमला मिरची आणि पनीर. प्रथम कांदा, शिमला मिरची, पनीर आपण मस्त कढईमध्ये फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी थोडं बर्फ हे टाकलेलं आहे, बटर टाकलं आहे. त्यानंतर कांदा, शिमला मिरची आणि पनीर आणि लहान मुलांना खाण्यासाठी जो आवडतो तो मॅगी मसाला टाकला आहे. आता वरून थोडासा मॅगी मसाला टाकणार आहे आणि या भाज्या छानपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत. छान भाज्या फ्राय करून घेतल्यानंतर, भाज्या आधीच फ्राय करून घेतल्याने पिझ्झावर वेगळीच चव येते आणि पिझ्झा छान सुद्धा लागतो. आता थोडंसं तिखट टाकायचं आहे चवीनुसार. आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता मॅगी मसाला पूर्ण टाकायचा आहे, त्यामुळे जरा भाज्यांना वेगळीच चव येईल. हे सर्व मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. छान परतून झाल्यात भाज्या. आता भाजी छान अशी, कांदा पण थोडासा मऊ झालाय, शिमला मिरची पण मऊ झाली आहे. आता पनीरमध्ये पण छानपैकी मसाला हे झालाय आणि कलर पण छान आला आहे. आता आपण जे सॉस घेतले होते ते सॉस एका प्लेटमध्ये काढून सर्व मिक्स करून घेऊ बेसवर लावण्यासाठी. केचप पण घ्यायचा आहे, टॅमॅटो केचप. आणि एका साईडला तवा गरम करत ठेवायचा आहे. खालून छानपैकी बटर लावून घ्यायचं आहे बेसला. असं छानपैकी बटर लावून घेतलं आहे खालच्या साईडून. वरून पण थोडंसं, आणि काटा चम्मचने त्याला टोकं मारायचे, त्याच्यामुळे आतमध्ये पर्यंत सॉसेस वगैरे जातो म्हणून. हे सॉस एकत्र करून घेतलेला आहे. आता हा बेसवर पिझ्झा सॉस आहे तो लावून घ्यायचा आहे. सगळ्या साईडने लावायचा आहे. वरून भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. आता वरून चीज टाकायचं आहे. चीज जरा जास्त टाकायचं, त्यामुळे जरा छानपैकी चव येते पिझ्झावर. आणि पिझ्झा असला की चीज भरपूरच लागतं, हे तर तुम्हाला माहीतच आहे. नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडेल ते. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.
आणि कडेने छानपैकी असा हे टाकून घ्यायचं आहे बटर, त्यामुळे कडेने पण छान शेकतो पिझ्झा. आणि आता नंतर थोड्या वेळानं वरती झाकण टाकायचं आहे, त्यामुळे जरा शिजतो छान आणि चीज पण चांगलं हे होतं. परत दुसरीकडे मी अजून एक पिझ्झा करायला घेतलेला आहे. हे बेसवर पण हे लावून घेतलेलं आहे सॉस. परत भाज्या टाकायच्या. सगळीकडून भाज्या टाकून घ्यायच्या. चीज टाकायचं. एका साईडला मी अजून एक करत ठेवला आहे, तो आता झाला असेल पिझ्झा. आता 5 मिनिटातच होईल. हा बघा तयार झालेला आहे पिझ्झा. तयार झाला आहे. चला मग या खायला. चला बाय.